वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी घरी आली आहे, त्यामुळे म्हटलं की आज आपण मस्त व्हिडिओ करूया. कारण की माझे जे फ्रेंड्स लोक आहेत त्यांना माझी खूप काळजी वाटते. कारण की जे पण फोन करतात तेव्हा मी सांगते व्हिडिओ टाकत नाही, काय झालं. पण काहीच मला वेळच नाही भेटत, त्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकत आहे. पण आज मी मस्त घरी आले, ते पण 2 महिन्यांनी. तर म्हटलं की आपण आज मस्त व्हिडिओ करूया त्यांच्यासाठी, जे माझे खरंच काय तर मला बघायला खूप उत्सुक असतात. तर त्यासाठी तर आज आमची मम्मी मस्त नाश्त्याला काय बनवणार आहेस? आप्पे बनवणार आहे. तर म्हटलं की आपण सुरुवात करूया, कारण की जर सकाळ सकाळी आपण व्हिडिओला सुरुवात नाही केली तर मग तो व्हिडिओ होतच नाही. तर त्यामुळे म्हटलं की आता आपल्या लक्षात आलं तोपर्यंत चालू करूयात. तर चला, कारण की आताच मला विद्याचा कॉल आला, त्याच्यावर मला लक्षात आलं की आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. तर म्हटलं की चला आपण व्हिडिओ करूया. मी आता आमच्या सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवलाय. तर आता मी मस्त चहा पिणार आहोत, कारण की घरचा चहा तो घरचा चहा. आणि आता मोबाईल चार्जिंग लावायचा आहे, चार्जिंग नाही आहे मोबाईल. तर मस्त आप्पे तयार करते. आणि आमच्या मम्मीनं गॅस बदललाय आहे ना. ती मला एकदम छोटू छोटू दिसायला लागले 3 ह्याचा घेतल्यामुळं. आणि पण युनिक आहे ते तसं वर होते, त्याचं काय म्हणतात ग त्याला, काय ग, बर्नर वरती होते. इथं मस्त मम्मीने त्याचं बॅटर तयार केलंय. त्याच्यामध्ये काय काय आहे? रव्याचं करायला नाही ग, डाळी भिजत झाल्यात लक्षात नाही का, हम्म. म्हणून रव्याचं. त्याच्यात टोमॅटो घातलंय, चिली फ्लेक्स आहे, सिमला मिरची. म्हणजे जेवढे पण तुम्हाला व्हेजिटेबल्स घालायचे घालू शकतो. आता मस्त ते किती मिनिट, 5-10 मिनिट पकतंय. आता मी मस्त खायला घेऊ. आणि आमच्या मम्मीनं खूप गोष्टी नवीन नवीन घेतलेत, दाखवणार आहे मी तुम्हाला. लास्टला दाखवणार आहे जी मोठी गोष्ट आहे ती. मला वाटते खूप कमी जणांकडे असेल, हा ना. ती गोष्ट घेतलेली आहे मस्त. आणि ते पण मी आज म्हणजे मी बघितलेली दुकानात पुण्यात. पण म्हणजे तू मात्र सगळं खोल खोल कर. हा, सगळ्यांना आता मी कुणालाच सांगितलं नाही, पण आता व्हिडिओ बघून सगळ्यांना कळणार की मम्मीने काय घेतलंय. पण ठीक आहे, म्हणजे आधी आपण असं म्हणायचं ना ह्याची मशीन पाहिजे, आणि ती साक्षात दाखव तुम्हाला लास्टला. तोपर्यंत तुम्ही गेस करा. आणि आज वातावरण पावसाचं झालंय, पण पाऊस काय पडे नाही. तिकडं पाऊस पडतोय पण इकडं पडे नाही. ऍक्च्युली इकडं गरज आहे ना. पण इकडं काही होत नाही. चटणी पण तयार केली, 1 मिनिट. ये देखो. वा वा वा, त्याला आता पलटी कर. आप्पे तयार. नाकच दिसत होतं फक्त गेल्या वेळेला. हा, सोनून सांगितलं होतं ना येताना पाऊस घेऊन. हा, मला मध्ये तू तरी येताना पाऊस घेऊन ये बाई. सत्यम देऊ का? सत्यम देऊ का नाश्ता? आणि आम्ही इथं हे लावलंय पत्र्याचं शेड, काय म्हणतात त्याला, त्यामुळे ते धडधाड धाडधाड आवाज येतो. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like. इथं मस्त आप्पे तयार आहेत. इथं मस्त आमच्यासाठी घेतलंय. आता मी टेस्ट सांगते. ऍक्च्युली मी केली ऑलरेडी, पण आता तुमच्यासाठी मी उभारूनच खाल्ली तिथं. छान झाला, गरम गरम आहे. पण आता मम्मी मस्त पुरी भाजी करणार आहे. इथं सगळं चॉपिंग करून घेतलंय. इथं मटकी भाजतीये. इथं मी मस्त कणिक मळलेली आहे. आता मी मस्त पुऱ्या करते.
येते ना तेव्हा मी असं काही काही वेगवेगळे पदार्थ खाते. मी डाळ भात आमटी अजिबात खात नाही. मी मम्मीला म्हणते काहीतरी वेगळं बनव आणि जर त्यामध्ये पालेभाज्या असतील तर मग ते उत्तमच आहे, कारण की मला पालेभाज्या खायला फार आवडतात. पण आज मी मम्मीला म्हटलं की आज आपण पुरी भाजी बनवूयात. तर मम्मी मस्त इथं भाजी बनवते आणि एकीकडे मी पुरी करत होते, कारण की मम्मीच्या हातची भाजी खूप छान लागते पुरी भाजी. तर मम्मीने एकीकडे भाजी केली, मी एकीकडे पुरी केली. तर आम्ही असं आमचं चाललेलं असतं जेव्हा पण काही एकदा वेगळा मेन्यू वगैरे बनवायचा असेल तेव्हा. आणि आज आम्ही जरा फास्ट करत होतो, कारण की आम्हाला गावाकडे पण जायचं होतं. जेव्हा पण मी घरी येते ना तर मी गावाकडे जातेच आईला वगैरे भेटायला. आणि आता तर आमचा एक नन्नूसा मेहमान आलाय, त्यामुळे तर मला जायचंच होतं, कारण की मला परत उद्या रिटर्न जायचं आहे आणि एवढा टाईम नाही भेटणार. म्हणून मम्मी म्हटले की आपण लवकर आवरूयात आणि लवकर जावं म्हणजे जरा जास्त टाईम भेटेल, कारण की मला लहान बाळं खूप आवडतात त्यामुळं. तर इथं मस्त आम्ही पुरी भाजी केली, खाल्ली आणि नंतर मस्त आम्ही गावाकडे गेलो. आणि गावाकडे गेल्यानंतर आम्ही गावातल्या आजींच्यात पण गेलो होतो आणि तिथं त्या बारक्याला घेऊन गेलेलो आणि त्याला बिचाराला झोप आलेली, पण झोपच होत नव्हती. त्यामुळे तर आशा काकींनी मस्त ट्रिक लावलेली, एकीकडनं काकीनी धरलं, एकीकडनं आशा काकींनी धरलं आणि त्याला बिचाराला हलवत आहेत आणि बिचारा तो झोपला पण कारण की त्याला पाळण्याची सवय आहे त्यामुळं. आणि त्याच्यानंतर मग तो झोपला, त्यामुळे मग आम्ही परत घरी आलो आणि घरी आल्यावर एकदम फ्रेश झाला. सो तुम्ही बघा त्याला आता. मोबाईलकडे बघतोय काय काय मम्मी तुला हे काकासारखं दिसत नाही. हा ना. फ्रेश झालंय. या आता उपालता आता बोलायचं मूड झाला आता माझ्या. अक्कू कसं बोलते अक्कू. काय आता फ्रेश झालं ग. फ्रेश मला ते झालं. लुटत होतं. कोण आहे? काय म्हणते दीदी? होय ओरडती. अरे रे 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 रे. सरक म्हणा मम्मीला सरक. काय मम्मीला बघितलं लढायला लागला काय. अगं मग अगं वार बंद होते वार बंद होते. गलम गलम होते. गलम होय. होते. महाराज पालतपणा. काय झालं. हो ग या येतो या ग हो बरं चला तुकडू गोडोबा लाडोबा लाडोबाचे लाड करते कण आजी घेते मावशादून. आता शांत बस बरं थांब. असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.